तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की आता एक नवीन आय-पी आलेले आहेत. एक फ्री फलाचा एक आय-पी आलेला आहे आणि एक लेन्सकार्ट कंपनीचा आय-पी आलेला आहे. ठीक आहे. आता जर आपण मी कंपनी घेतलेली XYZ कंपनी घेतलेली, ठीक आहे. आणि त्या कंपनीमध्ये मला काय वाटतंय की आता कंपनी 1-2 वर्षानंतर काय होईल, ती कंपनी मला चांगला रिटर्न देऊ शकते. मी या कंपनीमध्ये मी पैसा माझा इन्व्हेस्ट करू शकतो. ठीक आहे. आता तुम्हाला माहित असेल की एक लॉंग टर्मचा विचार करतो आपण. तो विचार कसा झाला पाहिजे, आपला किती वर्षाचा झाला पाहिजे? 2, 4, 5, 6, 5 वर्षाचा आपला मॅक्सिमम मी सांगतो तुम्हाला 5 वर्षाचा तुमचा विचार झाला पाहिजे एका कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला. ठीक आहे. 5 वर्षानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे ती कंपनी रिटर्न देऊ शकते. मग त्यासाठी बेसिक काय आहे, आपण त्याचे फंडामेंटल अनालिसिस करू शकतो. ठीक आहे. आता आपण काय करतो सध्या, आता आपण फिजिक्सवाला एक कंपनी घेऊ. ठीक आहे. फिजिक्सवाल्याची कंपनी घेऊ आणि त्याची आपण काय करू, त्याची मार्केट कॅपिटल किती आहे त्या कंपनीचं. आपण फक्त आजच्या व्हिडिओमध्ये काय करू, मार्केट कॅपिटलच दोघांचं बघू, कुणाचं जास्त आहे कुणाचं कमी आहे. काय येणार व्हिडिओमध्ये त्याची फुल आणि फायनल काय करू, फंडामेंटल अनालिसिस करून टाकू. ठीक आहे. आता तुम्हाला सांगतो मी की आता ती त्याची स्ट्राईक प्राइस चालू आहे, किती चालू आहे त्याची मार्केट, त्याची प्राइस असते किती चालू आहे, 134 रुपये त्याची एवढी प्राइस चालू आहे. आणि ती कंपनी सध्या लाल मध्ये, सध्या डाऊन ट्रेंड मध्ये कंपनी आहे ती. ठीक आहे ना. आता त्याची मार्केट कॅपिटल तुम्ही जर घेतलं, त्याचं मार्केट कॅपिटल आहे 38 कोटी एवढं त्याचं मार्केट कॅपिटल आहे. ठीक आहे. जर तुम्ही त्याचा प्रॉफिट आणि लॉस बघितला तर तुम्हाला सगळ्यात पहिला सांगू, 2023 त्याचं त्यांनी प्रॉफिट दिलं तर 763 रुपयाचं एवढं प्रॉफिट दिलं त्यांनी. ठीक आहे. 2023 मध्ये कंपनी एवढी प्रॉफिट मध्ये होती. 2024 मध्ये प्रॉफिट वाढून झालं 2015 एवढं प्रॉफिट वाढून झालं. नंतर मग आता ठीक आहे 2025 मध्ये प्रॉफिट झालं 3039 रुपये एवढं त्याचं प्रॉफिट झालं. ठीक आहे. आता आपण काय करू, लेन्सकार्ट कंपनी घेऊ. ठीक आहे. लेन्सकार्ट कंपनी चांगली वाटते माझ्या हिशोबाने, कारण की तुम्ही बघू शकता की लेन्सकार्ट कंपनीचा IPO वरच आहे. ठीक आहे. आणि त्याची प्राइस बी जास्त आहे, 417 रुपये एवढी त्याची प्राइस आहे. ठीक आहे. आता काय करू, जसं मार्केट कॅपिटल बघू. सगळ्यात पहिले मार्केट कॅपिटल त्याचं किती आहे, मार्केट कॅपिटल 72 कोटी एवढं त्याचं मार्केट कॅपिटल आहे सध्या. म्हणजे लेन्सकार्ट कंपनीचं किती होतं, फक्त 38 कोटी आणि याचं किती आहे, 72 कोटी आहे. एवढा फरक आहे. तुम्ही कॅल्क्युलेशन बघून करून पहा की किती मोठा डिफरन्स आहे. दोन्ही कंपनीमध्ये किती मोठा डिफरन्स आहे तुम्ही इथे बघितलंच आहे. ठीक आहे. तुम्हाला एवढं सांगणार आहे. आणि याचं प्रॉफिट बघू आपण, प्रॉफिट आणि लॉस बघू याचा किती आहे. आता याचं 2022 मध्ये किती प्रॉफिट होतं याचं, किती 1618 एवढं प्रॉफिट होतं. आणि ते वाढून झालं 2023 मध्ये 3000 किती 3,500च्या आसपास एवढं प्रॉफिट झालं 2023 मध्ये. मग ते झालं 2024 मध्ये ते वाढलं 5,000 झालं. नंतर मग आता 2025 मध्ये झालं 7,000 एवढं प्रॉफिट झालं त्या कंपनीचं. ठीक आहे. आता आपण काय करणार आहोत की आता या कंपनीचा आणि लेन्सकार्ट कंपनी फिजिक्सवाला कंपनीमध्ये 1 महिना आपला पैसा इन्व्हेस्ट करणार आहोत आणि बघू कोणती कंपनी जास्त आपल्याला रिटर्न देऊ शकते. फिजिक्सवाल्याची जास्त कंपनी रिटर्न देऊ शकते का आपली लेन्सकार्ट कंपनी जास्त रिटर्न देऊ शकते. ठीक आहे. जर तुम्हाला ते व्हिडिओ बघायचा असेल या चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला ट्रेडिंगचा बेसिक ऍडव्हान्स कोर्स देण्याचा आहे. ठीक आहे ना. धन्यवाद.